हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी थोडीशी आमटी बनवण्यासाठी. तुम्ही कमी बनवली तरी पण चालेल. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. म्हणजे जेवढी डाळ शिजेल तेवढी पाणी टाकायचं आहे आमटी बनवण्यासाठी. घरात भाजीला काय नसलं ना तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. लय मस्त होते साध्या आणि सोप्या पद्धतीनं. आता ही डाळ ह्याच्यात टाकून घ्यायची. चिमटभर हळद टाकायची, जास्त नाही बरं का. आणि थोडंसं तेल ओतायचं म्हणजे डाळ का नाही अशी वरती येणार नाही ना, ओतू नाही जात. त्यामुळे ह्याच्यात तेल ओतायचं थोडंसं. कुकरचं झाकण लावून 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या कमी गॅसवर. हे बघा डाळ अशी मी शिजवून घेतलेली, एकदम गाळा केलेली. हे का किती मस्त अशी गाळा झालेली. आता ही मॅच करून घ्यायच्या. बघा तुम्हाला दाखवते, अशी शिजवून घ्यायची. बघा अशी किती मस्त अशी शिजलेली. आता ही मॅच करून घ्यायची, नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची. मी काय करणार आहे, मिक्सरला बारीक करून घेणार आहे म्हणजे आमटी कशी घट्ट होती खायला. मिक्सरचं भांडे घेतलंय, ह्याच्यामध्ये अशी डाळ काढून घेणार आहे. बघा अशी. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे. हे बघा थोडंसं पाणी ओतलंय. आता मिक्सरला बारीक करून घ्यायची चांगली. हे बघा हे असं बारीक करून घेतलेले. आता एका ताटात काढून घ्यायचे सगळी. थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून असं काढून घ्यायचं. हे बघा ही मी गरम पाणी केलेलं आहे आमटीसाठी. बघा ह्याच्यात असं गरम पाणी ओतलेलं आहे. बघा सगळं पाणी मी ह्याच्यात सगळं यातलं काढून घ्यायचं असं. तुम्हाला मॅच करायचं असले तर करू शकता. यातलं थोडंसं राहिलेलं पाणी हे बघा येळवणीचं मी यात ओतून घेतलेलं आहे. आता याच्यात थोडंसं पाणी ओतून मी मिक्स करून घेणार आहे. त्यात गरम पाणी ओतलंय का नाही तर काय करायचं, हे असं मिक्स सगळं करून घ्यायचं म्हणजे यात असं गाठी नाही ते बनणार. त्यामुळे मिक्स करून घ्यायचं सगळं. मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही फोडणी देऊया आता याला. त्याची आमटी बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त ओतायचं आहे म्हणजे त्याशिवाय कट नाही, म्हणजे कट कमी येईल. थोडं कमी तेल ओतलं तर जास्त ओतायचं आहे. मी 4 पळ्या ओतलेले आहे ते तेल, म्हणजे कटाची आमटी करायची आहे ना, त्यामुळं चांगलं असं तेल कसं गरम होऊ द्यायचं एकदम. थंड तेल अजिबात त्यात जिरं मोहरी अजिबात टाकायचं नाही, कडक होले जाते ना जिरं टाकले किंवा मोहरी टाकली तर. तेल कसं गरम झालेलं आहे. आता याच्यात जिरं टाकून घेणार आहे. जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकायचं आहे बरं का. हे बघा लसूण ठेचून घेतलाय. लसणाशिवाय चांगले लागत नाही. कढीपत्ता पण टाकायचं, पण कढीपत्ता नाही माझ्याकडे. कढीपत्त्यानं तो खूप छान असा वास सुगंध येतो. साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेले. भाजीला काय नसलं ना पटकन होणारी झटपटीत अशी ही कटाची आमटी आहे. वाटण केलं तरी पण चालेल खोबऱ्याचं लसणाचं. मी वाटण नाही, ऑलरेडीच ती घट असते त्यामुळे मी वाटण नाही केलेलं. आता हे लाल होईपर्यंत मी असं तळून घेतलेलं आहे. हे बघा हे जे आता फोडणी द्यायचे. पातळ आमटी हवी आहे म्हणून मी थोडंसं पाणी म्हणजे जास्त करणार आहे. नंतर ना काय होतंय शिजल्यानंतर घट्ट होते आमटी.
शिजल्यावर कसं घट होते. आता हे काय करायचंय, चांगली अशी शिजू द्यायची. काय साहित्य टाकायचंय ते. जरी तुम्हाला आता पातळ वाटत असले तर नंतर ना शिजून शिजून अशी घट होते. आता याच्यात काय तिखट मीठ टाकून घेऊया. थोडंसं मीठ चवीपुरतं, जास्त नाही टाकायचं. 1 चमचा तिखट. तिखट कमी जास्त म्हणजे आवडीनुसार टाका. कटाची आमटी थोडीशी तिखट असली तर खायला छान लागते, म्हणून मी थोडीशी तिखट केलेले. थोडीशी जिरं पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी धने पावडर. आता चांगली अशी उकळू द्यायची कटाची आमटी, चांगली शिजू द्यायची. किती मस्त असं कट आलेला आहे ह्याच्यात, म्हणून तर याला म्हणते ती कटाची आमटी. आता ही मी एका वाटीत हे बघा काढून घेणार आहे. मग गरम गरम कट्टाची आमटी, भात गरम गरम, चपाती गरम गरम खायला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा.